आता वळूयात पुढल्या बातमीकडे। परेड बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा धनंजय मुंडेंनी बाजी मारलेली आहे। राष्ट्रवादीनं 18 पैकी 14 जागा जिंकत भाजपचा दारुण या ठिकाणी पराभव केला। भाजपला केवळ 4 जागांवरच समाधान मानावं लागलंय। परेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते। जिल्हा परिषदेच्या सर्व राजकारणामागे पंकजा मुंडे असल्याचं बोललं जात होतं। गेल्या 30 वर्षांपासून परेड बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातच होती। गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडित अण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे। पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एकहाती अंमल ठेवला होता। आता तीच परेड बाजार समिती पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या हातात आलेली आहे। काँग्रेसने एकत्र ही निवडणूक लढली आणि 18 पैकी 14 जागा आम्हाला या ठिकाणी जिंकता आल्या। यावेळेसही फार मोठ्या प्रमाणामध्ये पालकमंत्र्याकडून सत्ताधाऱ्याकडून पैशाचा खेळ या निवडणुकीत झाला, पण न जुमानता मतदारांनी मात्र स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलला भरघोस मताने विजयी केला।